हाय एव्हरीवन. सो आजचा टॉपिक आहे सिरीज, नंबर सिरीज. नंबर सिरीजमध्ये 4 टाईप पडतात. एक नंबर, अल्फान्यूमेरिक आणि पॅटर्न सिरीज आणि इमेज सिरीज. याच्यामधली जी नंबर सिरीज आहे ती फर्स्टली आपण आज बघणार आहोत. नंबर सिरीजमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 2, 3, 5, 8, 12 आणि 17. लॉजिकल रिझनिंग या टॉपिकमधला हा नंबर सिरीजचा टॉपिक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 आणि 3 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे. 2मध्ये ॲड केल्यावरती 2मध्ये एक ॲड केल्यावरती 3 येतं. 3मध्ये 2 ॲड केल्यावरती 5. 5मध्ये 3 ॲड केल्यावरती 8. 8मध्ये 4 ॲड केल्यावरती 12. 12मध्ये 5 ॲड केल्यावरती 17 आणि 17मध्ये 6 ॲड केल्यावरती 23. हा पॅटर्न आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक वाढवत जायचे फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 असं ॲड करत जायचं आहे आणि ॲन्सर इन 23. त्याच्यानंतर ना आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया नंबर सिरीजमधला. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकताय 0 आणि 6, 24, 16 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि 210. फर्स्टली 1चा क्यूब, इथं रिलेशन काय आहे, 1चा क्यूब -1 म्हणजे 0च येणार. 1चा क्यूब 1च असतो आणि -1 म्हणल्यावरती 0. त्याच्यानंतर 2चा क्यूब किती येणार, 2चा क्यूब लिहायचा आणि -2. 2चा क्यूब किती आहे 8. 8 - 2 6. मग असंच पॅटर्न असणार आहे. तसंच 16 इथं 2चा क्यूब झाला, 3चा क्यूब, इथं 4चा क्यूब. 4चा क्यूब किती आहे 4चा क्यूब. त्याच्यानंतर ना 5चा क्यूब. 5चा क्यूब किती आहे, 5चा क्यूब केल्यावरती आपल्याला भेटतो 125. 125मधून 1 मायनस केलं तर ते 5 मायनस केलं तर आपल्याला 120. मग याचा आन्सर 120. नंबर सिरीजचं हेच पॅटर्न आहे. त्याच्यानंतर लेटर सिरीजमध्ये आपण एक्झाम्पल बघूया. लेटर सिरीजमध्ये डी, जी, जे आणि एम. म्हणजे इथं आपण फर्स्टली ABCD राईट करून घ्यायची, त्याला नंबरिंग देऊन द्यायचं. पहिल्यांदा डी आहे. डी नंतर काय जी. याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 2चा, म्हणजे 3चा डिफरन्स आहे. जी नंतरनं 2चा डिफरन्स आणि परत नंतरनं जे. डी नंतरनं 2चा डिफरन्स जे, परत 2चा डिफरन्स एम. एम नंतरनं काय असणार, 2चा डिफरन्स देऊन पी असणार. मग आपला आन्सर इथं या क्वेश्चनला आन्सर काय झालं, पी. लेटर सिरीजमध्ये अल्फाबेट लक्ष द्यायचं. अल्फाबेट पूर्ण 1 A to Z राईट करून घ्यायचे. त्यानंतरनं आपण दुसरे एक्झाम्पल बघूया. ए नंतर झेड आहे. A to Z म्हणजे फर्स्ट स्टार्टिंग A to एंडिंग Z. त्याच्यानंतर B to Y. B to स्टार्टिंग टू एंड रिव्हर्स करत येते. Cला काय येणार X. Dला काय येणार W. आणि आपला सी नंतरनं कोणता येणार, सीला येणार आपला X. मग आपला आन्सर झालं X. अशा प्रकारचं लेटर सिरीजचे एक्झाम्पल आहेत. त्याचा या 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून कमेंटमध्ये याचा आन्सर टाकायचा आहे. तिथे दिलेले 2 एक्झाम्पल. त्याचबरोबर हे पण एक्झाम्पल सॉल्व करून कमेंटमध्ये याचा आन्सर टाकायचं आहे. त्यानंतर अल्फान्यूमेरिक बघूया आपण. अल्फान्यूमेरिक म्हणजे काय, जिथं अल्फाबेट आणि नंबर्स या दोन्हीचे पण रिलेशन असते त्याला अल्फान्यूमेरिक म्हणलं जातं. अल्फान्यूमेरिकमध्ये आता तुम्ही ह्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता 3 एके 3, 3 दुणे 6, 6 एके 6, 6 दुणे 12, 12 एक बाबा 2 24, 24 दुणे 48 असं नंबरिंग आहे. मग इथं 24 येणार आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 2चा गॅप धरलेला आहे. मग त्या JMNO असं LMN आणि मग नंतर थर्डला काय ना O. मग O आन्सर याचं झालं. हे झालं अल्फा सिरीजचं, अल्फान्यूमेरिक सिरीजचं. त्याच्यानंतर पॅटर्न सिरीज. पॅटर्न सिरीजमध्ये काय इथं रिमेनिंग जे दिलेले ते फिल करून घ्यायचे तिथं BA. मग परत इथं एचाच येणार कारण इथं एचा आलेला आहे. इथं बघू शकताय कोणतं फिट बसतंय याच्यामध्ये, तर फिट कोणतं बसतंय ABB म्हणजे ABB ABB असं. हा झाला पॅटर्न सिरीज. त्याच्यानंतर इमेज सिरीज. इमेज सिरीजमध्ये तुम्ही इथं बघू शकता डायरेक्शन ह्या साईडला आहे. ही डायरेक्शन वन कॉर्नर सोडून डायरेक्ट सेकंड कॉर्नरला येते. सो तिथे ती डायरेक्शन या साईडला येणार. म्हणजे ती क्लॉकवाईज फिरत नाही तर ते अँटी क्लॉकवाईज डायग्राम फिरते आहे आपली. तर मग या डायरेक्शन या साईडला असेल तर आपली वन आपला कॉर्नर सोडून सेकंड कॉर्नरला जाणार ना अँटी क्लॉकवाईज. सो
इथं आपला आन्सर आलेला आहे या डायरेक्शननुसार. ही डायग्राम आहे आपली इमेज सिरीजची. आपले चारही पण सिरीजचे टाईप इथे कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर नाही मी काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. इथं बरेचपैकी 10 एक्झाम्पल दिलेले आहेत, तेवढे 10 एक्झाम्पल तुम्ही इथे सॉल्व करू शकता अल्फान्यूमेरिकचे. इमेज सिरीजचा पण एक एक्झाम्पल दिलं आहे, तर ते एक्सप्लेन करत आहे. फर्स्ट इथं बघू शकताय प्रत्येकाला 1-1 डॅश आहे 4 साईडला. त्यानंतर या साईडला 2 डॅश वाढवलेले आहेत आणि इथं एक डायग्रामला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि 4 डायग्राममध्ये या साईडला 3 मार्क वाढलेले आहेत आणि या साईडला 2 मार्क वाढले आहेत. इथं 2 ऑलरेडी झालेले आहेत. मग आपण या साईडला 2 मार्क वाढवणार आणि इथं 3 मार्क म्हणजे पहिल्यांदा मधली साईडचे जे डॅश आहेत ते वाढणार, त्याच्यानंतर या साईडचे डॅश वाढणार, त्याच्यानंतर परत मधली साईडचे वाढणार आणि ह्याच्या पुढची जर डायग्राम असती तर या साईडला 3 झाले असते, खाली पण 3, या साईडला पण 3 आणि या साईडला पण 3 डॅश आले असते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपला इथे नंबर सिरीज किंवा सिरीजचा पूर्ण टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत ब्लड रिलेशन. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.